टाइम ऑन आहे, टाइम लावला या ठिकाणी आपण पाहतो शेवटचा अंतिम सामना पहिल्या सत्रातील आपण पाहतोय पहिल्या फेरीतील 12 वाजून 12 मिनिटं झालेत मॅचला या ठिकाणी सुरुवात झाली. फुलेंचा चेंडू पहिला चेंडू फुलटा चेंडू आपण पाहतोय वन बाऊ चेंडू सीमारेषे पलीकडे डीप विकेट पार होतो पहिल्या चेंडूवरती चौकार इथे अर्जित झालाय. धन करत चेंडू बाउन्स सेकंड बाउन्स सीमारेषे पलीकडे बॅक टू बॅक संख्येच्या बॅटमधून दोन तगडे फटके आपण पाहतो चौकार बॅक टू बॅक आलाय. पाहतोय मॅच जयदा दादा बड़ी खुशीने या मैदानावरती मॅच पाहतात त्याची तिसरी राईट आहेत आणि जयदा दादा या मॅचचा आनंद घेतात त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज आपण पाहतोय चांगली कामगिरी करतो कमबॅक पाहिलं गेलं दोन चौकार काढल्यानंतर आपण पाहतोय स्वतःला सावरतोय. भूषण आणि संकेतची जोडी मैदानावरती आहे संकेतच्या बॅटमधून राहुल राहुल आणि संकेत आपण पाहतोय. पाच चेंडू आपण पाहतो 12 धावा या ठिकाणी पेक्षा कव्हर रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल शतरक्ष चेंडूचा पाठलाग करतोय पुन्हा एकदा फंबल पाहायला मिळाली चेंडू पोहोचला खराब शतरक्षचा नमुना पेश करत असताना चेंडू सीमारशे पलीकडे चौकार. पाहिलं 16 धावा टाइम लागला गेलाय 12 वाजून 12 मिनिटांनी आपण पाहतोय पहिलं षटक सुरुवात झाली 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट केलंय. नियम अटी सर्वांना सेम असतील पहिल्या कक्षामध्ये फक्त 9 खेळाडू असतील त्यांच्या व्यक्तिगत खेळाडू बसून देऊ नका आयोजक कडक आहेत कारवाई बेधडक आहे नियोजन आपण पाहायचंय. अक्षय स्वतः कॅप्टन गोलंदाजी मार्क वरती आलाय टॉक एक चांगला चेंडू त्याच्या माध्यमातून पाहिला गेला चांगला गोलंदाज अक्षय कॅप्टन कूल म्हणून प्रसिद्ध आहे चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून अष्टपैलू खेळ असतो आणि हाच गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू त्याच्या माध्यमातून निर्धावाला राहुल आणि संकेत राहुलला दिलेला पुल सक्सेसफुल पॉवरफुल युजफुल ब्युटिफुल सिक्सर
होते आणि तिथून एक आगली वेगळी ॲक्शन हरीशच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहतोय. पुन्हा एकदा हात कोणाचा मोका ऑफ साईडचा चेंडू आपण पाहतो सुरेखरित्या पटकवलाय. डीप स्क्वेअर रिझन मधून चेंडू निघाला, तो पोहोचलाय स्वीपर झोन मध्ये सीमारेषे पलीकडे. चौकार. आजकाल आपण पाहतोय खऱ्या अर्थाने संपूर्ण गाव म्हटलं गेलं, प्रत्येक गावातले संघ म्हटलं गेले, त्यांचे पाठीराखे खऱ्या अर्थ घरातील बहुसंख्येने असते. या अगोदर पाठीराखे कमी प्रमाणात असायची क्रिकेटच्या माध्यमातून. इथे पाहतो आता वडील मुलासाठी पाणी मैदानात आपण पाहतो पोहोचण्याचे काम करतात. नाही खऱ्या अर्थाने क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये भरपूर काय आपण पाहतो पाहिलं गेलं. इथे चौकार आपण पाहिला. वाईट चेंडू दोन हात समांतर आहेत. धावसंख्या अवांतर मोजली जाईल. अक्षय एक चांगला गोलंदाज सावरावा लागेल, लायनर लेनचा मारा करावा लागेल. एक सुंदर आयोजन त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले. आत्ताच एक मोठी स्पर्धा सावराच्या मैदानावरती पार पडली आणि त्याचे सर्व यशस्वी शिलेदार आज मैदानावरती क्षेत्ररक्षण करत असताना टॅप केला चेंडूला अप्पर शॉट मारण्याचा प्रयत्न, थोडं लक्ष देणं गरजेचं होतं क्षेत्ररक्षकाला. चेंडू उचलला जाईल. 2 धावा. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोचली ती गुड्डू आम्हाला सांगतात 29 या आकड्यावरती चांगली सावध सुरुवात पाहिली गेली. धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. अक्षयला चांगली कामगिरी केली, पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतोय. तीन साईड होती का, पाठची कडा होती का हे पाहिलं जाईल. एसटीच्या पाठीमागे गडबड झाली का, गोलंदाजी बरोबर एसटी रक्षण सुरेख करावं लागेल, क्षेत्ररक्षण सुरेख करावे लागेल. आत्तापर्यंत थोडंसं महागडे षटक आपण पाहिलंय दोन्ही गोलंदाजांकडून. संकेत 16 धावेवरती तर भूषण 12 धावेवरती, राहुल 12 धावेवरती खेळतोय. 29 धावा स्कोर कार्डवरती एक्स्ट्राची धाव पाहिली. फुल ऑन चेंडू स्वीपर झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलला जातो आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप आपण पाहिलं, 3-3 क्षेत्ररक्षक बॅकअपला होतं. पॉवर प्ले क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त झालंय 15च्या सरासरीने. धावसंख्या स्कोर कार्डवरती 30 या आकड्यावरती. चावा सुरुवात बिनबाद 30. तिसरा षटक प्रगतीपथावरती येईल. दीपक डीजे तयार आहेत. जरी मरी आई प्रसन्न, गोल्डन स्टार दैवली विपक्ष जानवन पोशीर, दोन्ही संघ इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी तयार राहायचे. या टॉससाठी आपण या ठिकाणी येऊन थांबायचे. दोन षटकाचा खेळ समाप्त झालाय. दोन षटकामध्ये धावसंख्या 30, 15च्या सरासरीने रिक्वायर्ड रेट आपण पाहतो किती ठेवायचं या उद्देशाने धावा बनवायला सुरुवात. आजची कडा बिग एज राहुलला माघारी परतावा लागेल. तिसरं षटक प्रगतीपथावरती आलं आणि पहिल्या चेंडूवरती विकेट या ठिकाणी प्राप्त करत असताना
कॅप्टन कुलभूषणला पाहतो आपण. चांगला चेंडू पाहतो. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. बॅक टू बॅक डॉट चेंडू या ठिकाणी फेकले गेले. चांगली कामगिरी या माध्यमातून आपण पाहतोय. लगातार 2 चेंडू निर्धाव गौतमच्या माध्यमातून आपण पाहतोय. खालो टप्प्याचा चेंडू. तिसरा चेंडू सिंगल. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 31 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाज गौतम पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतोय. इनसाइड एज शॉट फाईनला शतरक्षक आहे. चेंडू फील होणार त्या दरम्यान सिंगल इथे घेतली जाते. सिंगलने चेंडू अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32-32. एक गड्यांच्या मोबदल्यात एक फलंदाज बाद झालाय. राहुल माघारी याला या षटकात जाऊन पाहतो. पहिल्या चेंडूवरती गौतमने तो विकेट मिळवला. अक्षरशः सुंदर झेल त्या ठिकाणी टिपला होता. पुन्हा एकदा पंच न क्रॉस करून आपण पाहतो वरपी चेंडू लॉंग ऑफ रिझर्व मध्ये पाहिलं गेलं. एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. तर 34 धावा स्कोर कार्ड वरती. या षटक पाहिलं गेलं सुंदर षटक या ठिकाणी पाहिलं गेलं. या षटकात फक्त धावा खर्च केला गौतमने 4. एक विकेट प्राप्त केला. आपल्या संघासाठी व्यवस्थित आपण पाहतोय कामगिरी आपण पाहतोय या ठिकाणी. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. तीन षटकामध्ये गौतमने केलेली कामगिरी. तिसरा षटक अफलातून गोलंदाजी पाहिली गेली. संकेतला थांबवलं. भूषणला त्या ठिकाणी थांबवलं आणि राहुलला माघारी पाठवलंय. 34 धावा स्कोर कार्ड वरती. डिंग ब्रेक्स आपण पाहतोय. पाणी पोहोचवलंय. जिज्ञासा 11 श्री स्वामी समर्थ अंबरपाडा टीम विपक्ष वेदिका 11 सावली टीम एकामेकाच्या समोर आपण मैदानात पाहतोय. डिंग ब्रेक समाप्त झालाय. पहिल्या 3 षटकामध्ये 34 धावा. पहिल्या 2 षटकावर 30 होत्या. तिसरं षटक अफलातून फेकलं गेलं गोलंदाज गौतमने. इथे अक्षय वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक घेऊन आलाय. समोर संकेत ज्यांनी आज चौकार लगावले होते पहिल्या षटकात 4. इथे सुरेख समोर उडवलाय. चेंडूला वाईडिश होता. थोडा लॉंग ऑन झोन मध्ये चेंडू पाठवला. सीमारेषा पलीकडे षटकार.
फुलटॉस चेंडू होता. ग्लान्स केला डीप स्क्वेअर रिझनमध्ये. शतरक्षक आहे त्या ठिकाणी. चांगला चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. इथे षटकाची समाप्ती झाली. षटक आपण पाहतो या ठिकाणी समाप्त होते चौथं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 42 आकड्यावरती कमबॅक 43 धावा. चांगला कमबॅक पाहिलं गेलं. आपण पाहतो पहिल्या 2 षटकामध्ये 30 होत्या, तिसऱ्या षटकात 4 आल्या, 34 झाल्या आणि इथे आपण पाहतोय फक्त 9 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात अक्षयने. चांगली कामगिरी. प्लीज जास्त वेळ घेऊ नका. आपण टाइम या ठिकाणी लावला होता. आता टायमानुसार आपल्याला या ठिकाणी फील्ड सजवायची आहे. जरी आपण पाहिलं गेलं 1 मिनिट या ठिकाणी जरूर पुढे आहेत. या ठिकाणी आपण मागे नाही बोललं जाईल. 1 मिनिट वाचवलाय या ठिकाणी 4 षटकामध्ये. 43 आणि वेळेवरती खऱ्या अर्थाने सावले टीमचा कौतुक करावं. वेळेवरती आहेत. 12-12 चालू होतं. 12:31 आपण पाहतोय. 20 मिनिटं घेत्यापूर्वी त्यांनी 19 मिनिटं या ठिकाणी वेळ घेतला. चला पण अंतिम षटकामध्ये जास्त वेळ घेऊ नका. 43 स्कोर कार्ड वरती आहेत. संकेत स्ट्राईकला. चांगली कामगिरी पाहायला लागेल. सुरेख गोलंदाजी. शेवटचा स्लॉगवर अंतिम षटक आपण पाहतो. गोलंदाज ओमला पाहतोय. वेदिका 11 सावले टीम कडून युवा गोलंदाज ओमचा आपण या ठिकाणी वापर करण्यात आला. 43 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. शेवटचे अंतिम 5 चेंडू आपण पाहतो शिल्लक असलेल्या इनिंगचे. त्यानंतर टॉस केला जाईल. फुल टॉस चेंडू. फुल ऑन फुल टॉल वसूल फटका. चेंडू पाठवलाय थेट आपण पाहतो या गावच्या तलावामध्ये. षटकार. तो 51 एक गड्यांच्या मोबदल्यात एक चांगली धावसंख्या जी पाहिजे होती या षटकाराने पाहतो आपण या ठिकाणी पुन्हा एकदा कमबॅक करताना दिसला. पहिले 2 षटकांनी उर्वरित 2 षटक आपण पाहिलं होतं. तिसरा 4थं षटक फायदेशीर ठरलं होतं ते सावले टीमसाठी. ओरपी चेंडू बॅक टू बॉलर. चेंडू आपण वाढवण्याचा प्रयत्न. लॉंग झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल आली. सिंगलने पुन्हा एकदा स्कोरकडे अग्रेसर झाला. धावसंख्या 52 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 52 धावा धावफलकावरती आहेत. ओरपी चेंडू. पुन्हा एकदा चांगला फटका भूषणच्या बॅटमधून. हा बेधडक दणका. चेंडू पाठवलाय सीमा रेषे पलीकडे. आणखीन एक सुपर हिट माल्ट हिट षटकार. ज्या हनुमान पोशी संघाचा कॅप्टन आणि विपक्ष जरीमरी आई प्रसन्न न्यू गोल्डन स्टार दैवली टीम कॅप्टन आपण पाहतो जॉईंट होतील टॉक बॉक्स मध्ये. इथं पाहतो पंचांचं लक्ष वेधून घेतात. 2 हात समांतर स्कोर कार्ड वरती धाव सांगितले. अवंतर इथे या एक षटकारानंतर लाईनला लेन कुठं भर करताना दिसला. धावसंख्या 59 59 या आकड्यावरती जाऊन पोहोचले.
59 धावा धावफलकावरती आहेत. चांगला फटका गॅपमधून चेंडू टाकला. काऊ कॉर्नर मध्ये शतरक्षक आहे. सिंगलचं रूपांतर आपण पाहतो या ठिकाणी. आत्तापर्यंत डबलमध्ये झाला आणि तिसरी धावांचा प्रयत्न. धावसंख्या स्कोर कार्ड इथे जाऊन पोहोचलं ते 61 धावा झाल्यात. 62 धावांची गरज असली विजयासाठी ती वेदिका 11 सावले टीमला. चला टॉस या ठिकाणी केला जाईल. टॉस बॉक्समध्ये जॉईंट होतील आमचे योगेश ढोले सर आणि त्याचबरोबर आपण पाहतो दोन्ही आपण पाहतोय. आणि टॉस या ठिकाणी प्राप्त केला जरी बरी आहे प्रसन्न. न्यू गोल्डन दविली टीम टॉस जिंकले. टॉस कोण जिंकलाय? हा दविली टीम टॉस जिंकले आणि त्यांचा डिसिजन येईल आमच्यासोबत जॉईंट होईल. फिल्डिंग असेल आणि बॅटिंग असेल ती जय हनुमान पोशी टीम बॅटिंगसाठी आपण पाहतो या ठिकाणी तयार होईल. धर्मदादा शिल्के यांच्या माध्यमातून रोशन शिंगेसाठी प्रत्येक कॅचला 100 रुपयाचा पारितोषिक असेल. एक चांगलं पारितोषिक पुन्हा एकदा आपण पाहतोय. अंबरपडा टीमचा रोशनसाठी पारितोषिक या ठिकाणी लागले. अंकुशजी डांगरे यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. एकसष्ट धावा बनवलात स्वामी समर्थ अंबरपाडा टीमनं आणि आता 62 धावसंख्येचं टार्गेट ठेवलंय. वेदिका 11 सावले टीमच्या समोर मोठं टार्गेट आहे. तीनही मॅच मध्ये जर पाहिलं तर 50+ धावा आपल्याला पहिल्या सत्रामध्ये होताना पाहायला मिळाल्यात. परंतु त्या धावसंख्येचं अगदी जर पाहायला गेलं तर पहिल्या मॅच मध्ये 71 चेस झाला. सेकंड मॅच मध्ये जर पाहिलं तर मात्र 58 धावांचा बचाव झाला. आणि आता ही तिसरी मॅच जी 50+ धावा आहेत या मॅच मध्ये कोणता संघ विजय होईल. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर 62 धावसंख्येचं टार्गेट आहे 30 बॉल मध्ये. कमलाकरजी बुंडेरे आणि हंबरपाड्याचे आमचे आदरणीय दीपकजी डोलेमिटे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. चौकारानं सुरुवात केली आहे.
ती आता मात्र 62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय गौतमच्या बॅटमधून चौकार आला. चौकारानं अकाउंट ओपन केलं. भूषण शिंगेच्या विरोधामध्ये तो चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. टीमचा कॅप्टन आहे भूषण शिंगे. यावेळी पडल्यानंतर बाहेर निघाला शॉट थर्डमॅन त्या ठिकाणी. रन्स घेण्याचा प्रयत्न झाली चुकी आणि इथून मात्र रनआउटची विकेट आली आहे. वाईट बॉल होता खऱ्या अर्थानं आपण पाहताय. गौतम त्या ठिकाणी धाव घेण्यासाठी रेडीच नव्हता, परंतु इथून नॉन स्ट्राईक एंडवरतून जर पाहिलं गेलं तर मात्र जयमतनं आपली स्ट्राईक सोडली आणि इथून मात्र जर पाहिलं गेलं तर जयवंतची विकेट जी महत्वपूर्ण विकेट्स होती तो मात्र इथून बाद झाला. मध्ये फिल्डिंग करतोय. बाची कडा घेतली. शॉट थर्डमॅनला पुन्हा एकदा ती चुकी होताना पाहायला मिळेल का, परंतु यावेळी परत पाठवलं केतन. धाव इथून मिळणार नाहीये. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता भूषण शिंगेच्या विरोधामध्ये गौतमच्या बॅटमधून आणि तदनंतर जर पाहिलं तर मात्र भूषण शिंगेनं कमबॅकला सुरुवात केली आहे. एक व्हाईट बॉल आला त्याच्यावरती आपण पाहताय जयवंतची विकेट आली आणि त्याच्यानंतर आपण पाहताय इथून हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. तुम्हाला 62 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. या 62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना महत्वाचं म्हणजे पार्टनरशिप राहणार आहे. तुमची पार्टनरशिप बिल्डअप झाली. तुमच्या ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहताय मिडॉन मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते पोहोचतील तोपर्यंत धाव मिळाली ती सिंगलला आपण पाहताय धाव फलक आता जाऊन पोहोचलाय ते मात्र 6 वरती 6 धावा धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच अगदी आपण पाहणार आहात दहिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये. आणखीन एक चांगला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता केतनचा, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. बरोबर बॅट पासून थोडासा दूर ठेवला. व्हेरिएशन इतकी छान आहे भूषण शिंगेची. अगदी आपण पाहताय प्रत्येक बॉलचा टप्पा हा वेगळाच पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये टर्न पाहायला मिळतो, त्याच्यामध्ये बाउन्स पाहायला मिळतो. यॉर्कर देखील त्याच्याकडे भरपूर चांगला आहे. अगदी मिश्रणामध्ये सातत्यपूर्वक गोलंदाजी करणारा भूषण शिंगे टीमचा कॅप्टन. यावेळी कमी गतीने टाकलाय. लाऊड अपील केली जाते पंचांकडे. पंच सांगतायत की इथून मात्र हा डॉट बॉलच आला. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त होते ते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वेदिका 11 सावले टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये ती म्हणजे 1-6. इकॉनॉमिकल षटक राहिलंय. पहिलं षटक अगदी आपण पाहिलं भूषण शिंगेचं. टीमचा कॅप्टन आहे, नेहमी आपल्या टीमला लीड करत असताना त्याची खऱ्या अर्थानं कामगिरी ती उल्लेखनीय राहिली. आपल्या गावासाठी नेहमी खऱ्या अर्थानं जबरदस्त खेळ केलाय भूषण शिंगेनं आणि त्यानं मात्र 6 धावसंख्येचं षटक हाताळलाय. परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि इथून धावसंख्येचा टार्गेट करायचा आहे. त्या धावसंख्येचा टार्गेट करत असताना अगदी आपण पाहताय ना की नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहताय केतन आणि स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थातच गौतमला आता इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. गौतमला गॅप शोधाव्या लागतील. गौतमला मोठे फटके मारावे लागतील कारण की आता त्याच्याकडे टीम पाहते. पहिली विकेट जयवंतची रनआउटच्या स्वरूपामध्ये आली आहे. पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. वेगानं बॉल पुढे निघाला. संकेत गोलंदाजी मार्कवरती आला. या संकेतच्या अगदी नावावरती बरेचसे रेकॉर्ड्स आहेत. ज्या संकेतनं 6 बॉलमध्ये 3 धावा देखील करू दिल्या नाहीयेत. संकेतनं 6 बॉलमध्ये 6 धावा देखील करू दिल्या नाहीयेत. आपल्या टीमला मेगा फायनल मध्ये दाखल करणारा हा गोलंदाज संकेत
ओ यावेळी खोला टाकलाय, बॉटम हँडचा चांगला वापर केला, बॅक टू द बॉलर हा फटका केला. आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण करत असताना संकेतला तुम्ही पाहताय, त्यानं मात्र पहिल्या बॉलवरती इथून सिंगल धाव. ही सिंगल धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 7. 2 बॉल आतापर्यंत झाले संख्येच्या या षटकातील. 62 धावसंख्येचा बचाव करायचा, एकीकडे त्या धावसंख्येचा पाठलाग देखील चालू आहे. ओ बोल्डीम मिळाली आहे विकेट. फलंदाज केतन बाद. ते साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण मान सन्मान करणार आहोत. मी विनंती करतोय जयदत्तजी दलवी साहेबांना, आपण कमलाकर बुंडारी साहेब यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं. या कमलाकर बुंडारी साहेब, या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आणि इथे या स्पर्धेची आपण पाहतो शोभा आपण वाढवले. अक्षय आलाय नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक. हो पहिलाच लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळून काढलाय. काऊ कॉर्नरला त्या ठिकाणी फिल्डर पाहायला मिळतात, तोपर्यंत धाव मिळते ती मात्र सिंगल. सिंगल धाव आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचतंय ते अगदी आपण पाहता 8 धावा धावफलकावरती. सुरुवात फार मॅटर करते, त्यावेळी मोठ्या धावसंख्येचा एकच पाठलाग. फक्त हे घेतो, दीपकजी डोलीमेटे सर यांचं या ठिकाणी स्वागत आपण घेतो. दीपक सर या, आपलं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. ओ पुढे सरकले, जागा बनवले, फटका चांगला केला. स्क्वेअर कटचा हा फटका डीप मध्ये बरोबर अगदी आपण पाहता डीप कव्हरला फिल्डर. धाव मिळाली आहे सिंगल. गॅप शोधण्याचा प्रयत्न चालू आहे गौतमचा, परंतु त्याला गॅप मिळत नाहीये. बरोबर त्याच ठिकाणी फिल्डर पाहायला मिळतात, ती गॅप शोधावी लागेल. गोलंदाजाची व्हेरिएशन ओळखणं फार गरजेचं राहील. त्याचा अगदी आपण पाहायला गेलं तर व्हेरिएशन वरती तुम्हाला आता मोठे फटके मारावे लागतील. आडवा बाटनं हा फटका लॉप केला. बॉल सरळ चालला डीप स्क्वेअर लेगला, सीमा रेषेच्या पलीकडे भव्य षटकार ठोकलाय फलंदाज अक्षयनं. चालत 2 जयवंत आणि केतन बाद झाला. आता अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. थोडीशी कुठेतरी प्लॅनिंग आपल्याला सावले टीमची देखील पाहायला मिळाली, कारण की अक्षय आता जर पाहिलं गेलं तर चौथ्या क्रमांकावरती आलाय. 15 धावा. षटक, पहिला डॉट बॉल, दुसरी सिंगल, तिसरी विकेट, चौथी सिंगल, पाचवी सिंगल आणि आता षटकार. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 15, बनवायच्या 62 आहेत. 15 धावा 2 ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्या. सेकंड स्पेल मध्ये पुनश्च एकदा भूषण शिंगेला तुम्ही पाहताय. साकिंग एंडवरती आपण पाहताय फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच गौतम, जो सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये आला. त्याच्या साथीनं अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. ओ यावेळी खोदून काढला, शॉट एक्सा कव्हरला, त्या ठिकाणी आपण पाहताय रोशन त्या ठिकाणी आपल्याला फिल्डिंग करताना पाहायला मिळाले. थोडंसं फंबल झालंय रोशन कडून. बॉल हातातून निसटला, तोपर्यंत एक धावेतून कंप्लीट झाली. एका धावानं आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचलाय ते मात्र 16 वरती. 16 धावा धावफलकावरती आलात. 62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना तिसरं षटक चालू आहे भूषण शिंगेचं. सेकंड स्पेल मध्ये तो आला. वाढवा बाटनं प्रहार चढवला, गॅप मध्ये ढकललाय, बॉल चाललाय काऊ कॉर्नर मिड विकेटच्या अगदी मधून सीमा रेषेच्या पलीकडे चौकार.
20 धावा धावफलकावरती आल्यात या चौकाराच्या साह्यानं. 16 बॉल मध्ये आता धावा बनवायच्या आहेत त्या 42. 16 बॉल 42 धावसंख्येची आवश्यकता. हो खराब बॉल. गतीमध्ये परिवर्तन करायचं होतं आणि इथे परिवर्तन करत असताना भूषणकडनं चुकी झाली आहे. आणि इथे जर पाहिलं गेलं तर मात्र नो बॉल देखील आलाय आणि त्याच्यावरती एक बाईची सिंगल देखील पाहायला मिळते. जे एकंदरीतच धाबा मिळतात त्या मात्र 2 आणि या 2 धाबांना धावफलक जाऊन पोहोचले ते 22. 16 बॉल 40 धावसंख्येची आवश्यकता. मोमेंटम हवा होता आणि तो मिळालाय का सावले टीमला. हो फ्रीडचा बॉल आणि इथून मात्र यष्ट्या जरूर उडवल्या होत्या परंतु फ्रीडचा बॉल. जबरदस्त गोलंदाजी. एक खराब बॉल आला आणि त्याच्यानंतर मात्र अचूकता पाहायला मिळाली परंतु तो फ्रीडचा बॉल होता. धावसंख्या जाऊन पोहोचली 22. अंबरपाड्याचा 61 झाल्यात. 62 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि 62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सावले टीमनं आतापर्यंत 22 धावा बनवल्यात. तिसरं षटक चालू आहे. हो चांगला बॉल स्विंग आणि मिस केलाय. पडल्यानंतर बाहेर निघालाय स्लाइडली. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये भूषण शिंगेची. या विकेटवरती अगदी जर पाहायला गेलं तर मात्र अचूकता त्याला मिळाली आहे. या विकेटचा संपूर्ण अंदाज त्यानं बांधलाय आणि अगदी अंदाज बांधत असताना दर्जेदार कामगिरी राहिली आहे बॉलिंग करत असताना. हो यावेळी समोर खेळलाय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या वरून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. ठोकलाय षटकार. या षटकारानंतर आपण पाहता 28 धावा आता तब्बल धावफलकामध्ये पाहायला मिळतात. या फटक्यांची नितांत गरज आहे सावले टीमला. हे फटके येणं फार गरजेचं राहील. तो फटका गौतमच्या बॅटमधून आला. ओ आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून थोडासा दूर ठेवला. आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतो. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 3 ओव्हरमध्ये धावा आल्यात त्या मात्र 28. आता 12 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 34. 12 बॉल 34 धावसंख्येची आवश्यकता. 71 धावा याच मैदानावरती चेस झाल्यात. तदनंतर अगदी आपण पाहिलं गेलं तर अगदी 58 धावसंख्येचा बचाव देखील याच मैदानावरती झाला आणि आता 62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत आपण पाहताय 28 धावा धावफलकावरती आहेत. 12 मध्ये 34चं समीकरण आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये पाण्याची मागणी केली आहे. तोपर्यंत जाऊया आमच्या डीजे मास्टरकडे देऊया त्यांना एक संधी.
तर वाटलं कॅच कॅरी होईल, परंतु जसा बॉल समोर आला तसं वाटलं बॉलला आतमध्ये ढकलूया, परंतु तोपर्यंत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आता 11 बॉल आणि धाबा बनवायच्या आहेत त्या म्हणजेच 30. 32 धाबा धावफल बॉल 30 धावसंख्येची आवश्यकता आहे. अक्षय सेकंड एंड वरती. अक्षयनं जबरदस्त बॅटिंग केली. एक षटकार आलाय, एक चौकार आलाय. तो अगदी समजदारीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. त्याला माहिती आहे आता संघाला काय आवश्यक आहे. ओ आडव्या बॅटनं कमी गतीनं टाकला होता, पीक केलाय, बॉल सरळ चाललाय मिड विकेटला, सीमारेषेच्या पलीकडे. अक्षयचा आणखीन एक वार, धावा 6, षटकार. दहा बॉल 24 धावसंख्येची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय जयेश थोडीशी मागणी कामगिरी करत असताना पहिल्या 2 बॉल मध्ये 10 धावा त्यानं खर्च केल्यात. समोर अक्षय. अक्षयकडे ती गुणवत्ता आहे, अक्षयकडे ते सामर्थ्य आहे, तो हे करू शकतो, त्याच्यावरती टीमचा विश्वास आहे, म्हणून तर त्याला पाठीमागे ठेवण्यात आलं. ओ लोवर फुल टॉस, त्याला देखील पाठवलाय. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. अक्षयच्या बॅटमधून आलाय, बॅक टू बॅक दुसरा षटकार. आम्ही सीधे साधे अक्षय. अक्षय काय बॅटिंग केली, अक्षयनं दमदार बॅटिंग केली आहे. आमदार चषकामध्ये दमदार कामगिरी अक्षयची पाहायला मिळतीये. हो कमी गतीने टाकलाय, फसवा होता, पिक करता आला नाही. बॅक टू द बॉलर, पाठीमागे पकडली कॅच, टी फॉर टॅक, जशास तसं प्रत्युत्तर. अक्षय आउट. हा निमे ट्विस्ट निर्माण झाले. पुन्हा एकदा आपण पाहताय आता येणारे बॉल शिल्लक आहेत ते 8 आणि धावा बनवायचे आहेत ते 18. 8 बॉल 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी नवीन फलंदाज दाखल झाला. अमर. अमर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला. 5व्या क्रमांकावरती 8 मध्ये बनवायचे 18. हो यावेळी खोला टाकलाय, ऑन साईडला बॉटम हँडचा चांगला वापर केला, डीप मध्ये चालला. एक कंप्लीट झाली आहे, एक वरती सांभाळावं लागतंय. एक धाव आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते अगदी आपण पाहताय 45 45. आता येणारे 7 बॉल आणि कंपल्सरी 17 धावसंख्येची आवश्यकता आहे सावले टीमला. 7 बॉल 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. 7 बॉल 17. शेवटचा बॉल, निर्णायक बॉल या मॅचचा. ओ हेलिकॉप्टर सीमारेषेच्या पलीकडे गौतमच्या पाठमधून आलाय. शेवटच्या बॉलवरती दर्जेदार षटकार. बॉल 11 धावसंख्येची आवश्यकता. धावसंख्या जाऊन पोहोचले 51 वरती. 62चा पाठलाग चालू आहे.
पहिल्या 3 ओव्हरमध्ये थांबवलं होतं अक्षरशः सावले टीमला, धाबा दिल्याच नव्हत्या भूषण शिंगे आणि संकेतनं, परंतु जसं 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला, जयेश 4थ्या ओव्हरमध्ये समोर आला, अक्षयनं सुरुवात करून दिली, अक्षय बाद झाला आणि त्याच्यानंतर गौतमच्या बॅटमधून षटकार आला आणि आता या मॅचला वेगळी कलाटणी मिळाली आहे. 6 मध्ये 11 व शॉर्ट बॉल मिळाला, ऑन साईडला टर्न केला, गॅपमध्ये ढकलला, फिल्डर आलेत वेगानं मिड विकेटला डीप मध्ये, तोपर्यंत एकच धाव आली आहे. साईक रोटेशन झाले, गौतमला साईक मिळाली आहे. आता 5 बॉल आणि धाबा बनवायचे आहेत त्या 10. शेवटचं षटक निशांत आपण पाहताय, 5 बॉल मध्ये 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. कंपल्सरी 10 धाबा तुम्हाला बनवाव्या लागतील या 5 बॉल मध्ये ही मॅच जिंकण्यासाठी. हो इथे अगदी आपण पाहताय पडल्यानंतर बाउन्स घेतोय, पंच सांगतायत इट्स अ वाईट बॉल. अगदी जर पाहायला गेलं तर अतिरिक्त बाउन्स घेतलाय आणि आता मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमनं पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलं आणि ते रिव्ह्यूची मागणी केली आहे. प्रत्येक टीमला आपण एक एक रिव्ह्यू देतोय, वाईटसाठी, नोसाठी, वेट साईडसाठी आणि तदनंतर रनआउटसाठी. तो तुमचा एक एक रिव्ह्यू जर का अगदी सक्सेसफुल ठरला तर नेक्स्ट रिव्ह्यू तुमच्यासाठी अवेलेबल राहतो, परंतु तो अनसक्सेसफुल ठरला तर मात्र नेक्स्ट रिव्ह्यू तुमच्यासाठी मिळणारच नाही. परंतु पंचांना कोणत्याही क्षणी जर वाटलं तर ते मात्र रिव्ह्यू घेऊ शकतात. इट्स अ वाईट बॉल आणि आता फिल्डिंग करणाऱ्या श्री स्वामी समर्थ अंबरपाडा टीमनं रिव्ह्यू देखील गमावला. वाईट बॉल आला, येणारे 5 बॉल 9 धावसंख्येची आवश्यकता. गौतम सॅकिंग एंड वरती, समोर आपण पाहतोय गोलंदाज निशांत. प्रेशर वाढलंय, प्रेशर आहे गोलंदाजावरती, प्रेशर आहे फलंदाजांवरती, अगदी आपण पाहताय प्रेशर आहे प्रत्येक खेळाडूवरती. 5 बॉल मध्ये 9 धावसंख्येचा पाठलाग होईल का की या धावा बचावल्या जातील. हो इथे पाठीमागे चाललाय, शॉट फाईन लेगला अडवलाय बॉल, तोपर्यंत एकच धाव मिळाली आहे आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती अमर आला. 4 बॉल 8 ची आवश्यकता. चार बॉल 8 धावसंख्येची आवश्यकता. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल 8. ओ इथे अगदी आपण पाहताय पंचांकडे अपील, पंच सांगतात इट्स अ वाईट बॉल. ओके आता पंचांनी रिव्ह्यू घेतलाय हाईट साठी, आता ते देखील चेक केलं जातं कारण की पहिला 1 बाउन्स दिला होता, त्याच्यामुळे आता सेकंड बाउन्सर आहे का नाही हे चेक करायचं आहे. जर तो सेकंड बाउन्सर असेल तर तो नो बॉल होईल, परंतु तो नसेल तर मात्र हा वाईट बॉल. ओके सर सेकंड बाउन्सर आहे, इट्स अ नो बॉल. नो बॉल आलाय. नेक्स्ट बॉल फ्री हिट आलाय. आता पुन्हा एकदा कहाणीमध्ये ट्विस्ट निर्माण झालाय कारण की इथे सेकंड बाउन्सर आल्यानंतर तो नो बॉल आलाय. धाव इथून मात्र मिळेल, एक सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचले 55. 4 बॉल 7 ची आवश्यकता. ओ फ्रीटचा बॉल गॅप मध्ये ढकललाय, एक धाव तर कंप्लीट झाली, सेकंड साठी निघालाय. गौतमनं मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न, तिसरी धाव मिळेल का आणि इथे तिसरी धाव कंप्लीट आहे की नाही त्याच्यासाठी का. ओके 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 सर, 2 धावा तर कंप्लीट आहे, तिसरी धाव आता कंप्लीट आहे की नाही ते देखील आपण चेक करतोय. हा चला सगळं सर सगळं चेक होईल, काय टेन्शन नाही. आपण थोडासा वेळ घेऊ, प्रत्येक अँगलनं चेक करू, परंतु योग्य डिसिजन अगदी आपल्यापर्यंत पोहोचू.
चला 3 धावा कंप्लीट असतील कारण की बॉल आज स्टंपवरती लागलाच नाही, त्या ठिकाणी फिल्डरचे हातच लागलेत. योग्य डिसिजन. 58 झालात. 3 मध्ये 4. हेलिकॉप्टर पुन्हा एकदा उडलेला आहे. चाललाय डीप मध्ये. सेकंडचा कॉल आणि इथून मात्र हो डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकां 2 बॉल 3. शेवटचे 2 बॉल 3 ची आवश्यकता. हो इथे अपील केली जातीये आणि इथे फलंदाज बाद. गौतमची विकेट आली आहे. आता 1 बॉल आणि कंपल्सरी 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. काय जबरदस्त मॅच. ते असं म्हटलं जातं ना की अगदी गिरगिट सारखा रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ आणि या मॅच मध्ये अगदी स्पष्ट झालंय. कारण की प्रत्येक बॉल वरती प्रत्येक षटकामध्ये या मॅचचा अगदी हालचाल होताना पाहायला मिळाला. या मॅच मध्ये पलटवार होताना पाहायला मिळाले. 2 बॉल मध्ये 3 ची आवश्यकता असताना गौतमची विकेट आली आहे. आता 1 बॉल आणि धावा बनवायच्या आहेत त्या कंपल्सरी 3. प्रसाद मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. 1 बॉल मध्ये 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. मोठा फटका इथे मारावा लागेल. रुपेश नॉर्थ स्ट्राईक एंड वरती उभा आहे परंतु स्ट्रायकिंग एंड वरती प्रसाद आलाय आणि समोर आपण पाहताय गोलंदाज निशान. 1 बॉल 3 ची आवश्यकता. हो इथे अगदी आपण पाहताय ढकललाय बॉलला. फिल्डर दूर राहिलेत. 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. इथून 3री धाव होईल कंप्लीट आणि मॅच जिंकली आहे ती मात्र सावले टीम न. कॉंग्रॅच्युलेशन टीम. चला चला आतमध्ये नका. चला आतमध्ये नका प्लीज. कॉंग्रॅच्युलेशन टीम सावले. हार्ड लक टीम हंबरपाडा. दोन्ही टीमच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच